आमची प्रॅक्टिस काय नसते हो. माझ्यासोबत माझ्या असं का 8-8 दिवस एका गवलनीची 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. आपण प्रॅक्टिस करत नाही. आपण डायरेक्ट धूम धडाका कसा आहे तो बघा. परवा मारी केलं तुम्हाला माहिती आहे. कालचा दिवस झोपण्यात गेला आणि आजचा दिवस प्रवासात गेलेला आहे. त्यामुळे वेळ नाही मिळाला तरी सुद्धा तयारी कशी असते ते ऐका. राधेनं कानाला सांगितलंय काम. आता हा शाल जोडीचा आहे तो ज्याला कळेल त्यालाच कळेल. मला तर कळेलच, नक्कीच कळेल. आणि मी असं का बोलतोय ते मी आता नाही सांगणार, मी दुसऱ्या बारीत आल्यावर सांगितलं. राधेनं कानाला सांगितलंय काम. साधी भाषा, सरळ भाषा, आडाण्यातल्या आडाणे. आता इतकं सगळे आडाणे नाही, सगळे अँड्रॉइड पीस वापरणारे आहेत, पण साध्यातल्या साध्या माणसाला समजणारी अशी भाषा आहे. राधेनं कानाला सांगितलंय काम. कामाला आला ना पण कामाला आला नाही हा घनश्याम. एक काम सांगितलं राधेनं कृष्णाला, पण काय ते कृष्णानं केलं नाही. आणि ते काम काय वो आल्यावर सांगतील, नाही तर मी सांगेन, काय काळजी नसत. राधेनं कान्हाला सांगितलंय काम. पण कामाला आला नाही घनश्याम. विचारलं याला तू का नाही रे आला. राधेनं विचारलं याला तू का नाही रे आला. तेव्हा सांगेन आपली नड. राधाने विचारलं मग का नाही आलास, मी तुला हे काम सांगितलं होतं ते का नाही केलंस. तेव्हा सांगेन आपली नड. याला बोलायचं मी ना धड. कृष्णा याला बोलायचं मी ना धड. जीव झाली तुझी जीव झाली कशाने जड. राधेनं कानाला सांगितलं काम. बुवा तुम्ही ऐका ऐकलं काम. बुवा तुम्ही ऐका आवलंय नाम. अहो राधेनं कानाला सांगितलंय काम. कामाला आला ना हा घनश्याम. विचारलं त्याला का नाही आला. विचारलं त्याला तू का नाही आला. तेव्हा सांगेन आपली नड. याला बोलाया जमेला धड. याला बोलाया जमेला धड. जीव झाली कशाने जड. याला बोलायचं मेला धड. जीव झाली कशाने जड. याला बोलायचं मेला धड. जीव झाली कशाने जड. याला बोलायचं मेला धड. जीव झाली कशाने जड. आणि एक विनंती आवर्जून सांगतोय, आज माझ्या जोडीला शाहीर सन्माननीय माननीय गाजलेले भाजलेले कोणते शाहीर आहेत एकनाथजी डिके. माझी विनंती आहे मंडळाला, ज्यांचं नाव बोर्डावर आहे त्यांनी मला 2-4 शिव्या घालाव्यात पटवून चालेल. पण ज्यांचं नाव पासावर नाही, ज्यांचं नाव बॅनरवर नाही, आणि जर
माणूस जर आज माझ्यावर टीका टिप्पणी कोणी केली, बुवांनी करावी, त्यांनी बोलावं, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. तर मित्रांनो, दुसऱ्या बारीक मोठेपणाने मी मान सन्मान करतोय महिलांचा. या गावात सुद्धा मला दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. मी अनेक असे रंगमंच आहेत जिथं मी 3-3 वर्ष कार्यक्रम केलेला आहे. पण जाणून बुजून कोणतरी जर आज बाहेर नाही होत, आज शाहीर एकनाथ टिके आहेत, त्यांनी माझ्यावर जरूर बोलावा, माझी मागणी आहे. त्यांनी पाच बघावा, दोन्ही मंडळाने आमचा पाच बघावा, मंडळाने दोघांचा, आणि पासावर ज्यांचे आता टाकतील पासावर ज्यांचं नाव असेल, बॅनरवर ज्यांचं नाव असेल, त्यांनी बोलावं, शाहिरांनी जरूर बोलावं. मी अजिबात बोलणार नाही. पण त्रयस्थ माणूस कोण बोलायला लागला आणि वेगळी टीका टिप्पणी आज केली, तो ह्यांची वरात आज मी पालीपर्यंत काढणार एवढं नक्की आहे. पहिल्या बारीक जास्त लांब बसलेलं नाही, तिथं सुरुवात करू. यांना पहिल्या बारीला सांगणार नाही. म्हणून प्रेमाचा संघ आहे, प्रेमाने घ्या तर सुखात राहाल, नाहीतर सामनी सोडून घ्या. तशी बुवा म्हणतात मला. ऐका, जोडीला घेऊन सौंदर्य येतो, दही दूध लोणी चोरून खातो, फुगून घाल वटून डोळ, फुगून घाल वटून डोळ, पण हलवून हातात उड. याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी कशानं झाली जड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी कशाने झाली जड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना अहो राधेची वाटते, या राधेची वाटते मनात भीती, सांगितलेलं काम नाही केलेलं नाही. म्हणून कामाची आला मुळीना, कामाची आला मुळीना गती, राधेची आला राधेची उगाच वाटते भीती, येऊन काठी लागेल पाठी, येऊन काठी लागेल पाठी, अंगावर उठतील लढ, तुझ्या अंगावर उठतील लढ, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने जड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने जड, याला बोलायचं मी ना ते काय केलं नाही कृष्णाने. आणि म्हणून ती कृष्णाला विचारते, कृष्णा मी तुला काम सांगितलं होतं ते तू काय केलं नाहीस, मग तू आता बोल की तू का नाही आलास, मी तू माझ्या या मी दिलेल्या वेळेत तू का नाही पोहोचलास कृष्णा, अशी राधा विचारते. आणि म्हणते तेव्हा सांगेन आपली नड, काय कारण असेल, अडचण असेल म्हणून तू आला नसशील.
मग तू सांग ना तुझी नड काय अडचण काय आहे तुझी सांगे ना आपली नड याला बोलायचं मी ना धड अजून बोलायचं मी ना धड अरे जीभ तुझी कशानं झाले जड